Hello students, welcome to my Rise of Tutors. Don't forget to subscribe and click on bell icon. Then you will get new notifications. So students, let's today start video on 12th standard of writing skill 3.4 statement of purpose. स्टुडंट स्टेटमेंट ऑफ पर्पज न्यू सिलेबस पद्धतीने तुम्हाला आलेलं नवीन रायटिंग स्किल आहे. त्याला मध्ये म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये SOP बोललं जातं. स्टुडंट्स, आयस ब्रेकर क्वेश्चन्स. फर्स्ट लेट्स सी, वी हॅव टू अंडरस्टँड अँड देन स्टार्ट आवर लेसन. फर्स्ट क्वेश्चन गिवन हिअर, मॅच द प्रोफेशन्स विथ द डिझायर्ड क्वालिटीज. प्रोफेशन्स दिलेले आहेत एका साईडला आणि बाजूच्या साईडला क्वालिटीज दिलेले आहेत. वी हॅव टू फाइंड आउट प्रॉपर प्रोफेशन्स अलॉंग विथ क्वालिटीज. योग्य असं प्रोफेशनला अनुसरून असणाऱ्या क्वालिटीज पुढे आपल्याला मॅच करून लिहायच्या आहेत. पहिला आहे बिझनेसमॅन. स्टुडंट्स, लगेचच फाइंड आउट करायला आपण सुरुवात करतो आणि आपल्याला लगेचच आयडिया मिळून जाते, लिंक भेटून जाते की बिझनेसमॅनच्या क्वालिटीज कोणत्या असतील. ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे बिझनेसमॅन हा रिलेटेड विथ सेलिंग, कन्व्हिन्सिंग, रिस्क टेकिंग यामध्ये येतो. कारण शेवटी बिझनेसमॅन काहीही गोष्टी विकण्याचं काम करत असतो. सेलिंग हे त्यांचं मेन वर्क आहे आणि खात्री त्यांना असते त्यांच्या, म्हणजे त्या खात्री असल्यामुळे ते त्यामध्ये उतरतात आणि रिस्क कोणतीही घ्यायला, धोका कोणतेही घ्यायला नेहमी तयार असतात. राईट, ह्या त्यांच्या क्वालिटीज झाल्या. तर याकरता तुम्हाला स्टुडंट्स सी ऑप्शन बिझनेसमॅन करता करेक्ट ठरेल. सेकंड आहे आर्टिस्ट. आर्टिस्ट म्हणजे कोण, तर कलाकार. तुम्हाला माहीत आहे कलाकार हा कोणतंही वर्क जर सत्यामध्ये उतरवायचं असेल, खरं करून दाखवायचं असेल, तर तो त्याचं वर्क चांगलं होण्यासाठी नवनवीन क्रिएटिव्हिटी टाकत असतो. तो क्रिएटिव्ह असतो, नवीन काहीतरी निर्माण करणारा, नवीन निर्मिती करून टाकणारा. त्याच्याकडे काल्पनिक गोष्टी फार असतात, इमॅजिनेटिव्ह पॉवर फार असते आणि जास्त प्रमाणात ते विचार करतात. म्हणजे जो कंटेंट आहे तो सोडून जास्त प्रमाणात, विस्तृत प्रमाणात त्याचा तो विचार असतो आणि तो विचार त्या रायटिंगमधून आर्टिस्टकडून केला जातो. तर इथे बघा, तो ऑप्शन तुम्हाला क्वालिटी जी आर्टिस्टची आहेत, तर यामध्ये डी हा ऑप्शन करेक्ट येतो की आर्टिस्ट हा इमॅजिनेटिव्ह असतो, क्रिएटिव्ह असतो, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. ओके. देन ॲडव्होकेट दिलं आहे. ॲडव्होकेट म्हणजे कोण, तर वकील. वकील जो असतो कोर्टामध्ये न्याय देण्यासाठी उभा राहिलेला असतो आणि त्याच्याकडे मेन स्किल असते म्हणजे स्पीकिंगची, स्पीच, ओरेटरी भाषण कौशल्य, स्पीकिंग कौशल्य जे आहे ते चांगलं असतं आणि लॉजिकल रिझनिंग असतात. एखादी गोष्ट आहे त्याला तर्क करून तर्काने त्याचं सोल्युशन देणं हे ॲडव्होकेटचं काम आहे, वकिलाचं काम आहे. लॉजिकल रिझनिंग ही त्यांच्याकडे असते आणि त्या गोष्टीवरती ते जास्त क्रिटिकल थिंकिंग करतात आणि क्रिटिकल थिंकिंगने ती गोष्ट सॉल्व केली जाते किंवा त्यातून काही प्रश्न उपस्थित करून मार्ग काढला जातो. वादात्मक, टीकात्मक काही गोष्टी तयार होऊन विचारांचा मतभेद होऊन मग त्याला सोल्युशन दिलं जातं आणि हे कोणत्या प्रोफेशन्स करून घेतलं जातं किंवा होतं, तर ॲडव्होकेट, वकील. तर त्यामुळे ॲडव्होकेट यांच्याकरता ई हा जो ऑप्शन आहे, लॉजिकल रिझनिंग, ओरेटरी आणि क्रिटिकल थिंकिंग, हा ऑप्शन म्हणजेच त्यांच्या क्वालिटीज इथे येतील. नेक्स्ट आहे तो फोर्थ बघा, पोलीस. त्याच्या क्वालिटीज कोणकोणती वैशिष्ट्यपूर्ण पोलिसांच्या गोष्टी असतात, तर ते नेहमीच अलर्ट असतात, जागरूक असतात. तुम्हाला माहिती आहे पोलिसाचं काम हे नेहमी इन्व्हेस्टिगेट करणं, तपासणी करणं, तपास लावणं, शोधणं हे असतं. म्हणून अलर्ट, इन्व्हेस्टिगेटिव्ह आणि त्यांची फिजिकल जे काही ॲक्टिव्हिटी असते त्याच्यावरती ते फार प्रेम करतात, लव फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी. ओके. सो इथे पोलीस करता आपल्याला बी हा ऑप्शन जो दिलेला आहे तो करेक्ट दिसेल. अलर्ट, इन्व्हेस्टिगेटिव्ह, लव फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी.
आता नेक्स्ट प्रोफेशन्स सांगितलेलं आहे सायंटिस्ट्स. सायंटिस्ट म्हणलं का पहिल्यांदा येतं ते जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचं असलेलं वाचनशैली त्यांची, प्लस त्यांना ते प्रॅक्टिकली ते पुढे जातात. एक्सपेरिमेंटिंग क्वालिटी फार मोठी असते आणि मग ते रिसर्चिंग चालू करतात. तर इथे बघा तुम्हाला ए ऑप्शनमध्ये तशाच क्वालिटीज दिलेले दिसून येतात, रीडिंग, एक्सपेरिमेंटिंग आणि रिसर्चिंग. तर ए हा ऑप्शन करेक्ट आहे. आता बघा अजून एकदा मी तुमच्यासमोर सादर करते कोणते ऑप्शन्स करेक्ट आहेत. फर्स्ट आहे सी, सेकंड आहे डी, थर्ड आहे ई, फोर्थ आहे बी अँड फिफ्थ आहे ए. ओके स्टुडंट्स, सेकंड क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला इथं पर्सनल रिस्पॉन्स टाईप ऑफ क्वेश्चन, व्हॉट इज युअर करिअर गोल. तुम्हाला सर्वांना विचारलं आहे. सो यू आर सेइंग हिअर इन युअर ओन वेज अकॉर्डिंग to you. I would like to become an aeronautical engineer. I would like to become an interior decorator. I would like to become a drawing artist. I would like to become an scientist. I would like to become a farmer. I would like to become a farmer. Anyway, it's have different choice. It's have varied choice, and you have to decide your career and you have to write your answer in your own way. What's your career goal? And suppose I would like to become an aeronautical engineer, then what's your aim? What do you want to do in your career? What's your focus? You have to be new of it. So स्टुडंट्स, नेक्स्ट बघा थर्ड क्वेश्चन काय आहे, विच ऑफ युअर क्वालिटीज वुड हेल्प यू इन अचिव्हिंग युअर करिअर गोल. आता तुमचा करिअर गोल ठरलेला आहे, तर तुमच्या क्वालिटीज कोणत्या आहेत ते तुम्हाला करिअर गोल सक्सेस करून द्यायला हेल्पफुल ठरू शकतात, प्रदान करून द्यायला हेल्पफुल ठरू शकतात. आता तुमच्या क्वालिटीज, आता माय करिअर गोल आहे समजा, तुमच्याकडे असलेल्या क्वालिटीज तुम्ही इथे मेन्शन करून दाखवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, तर करिअर तुम्ही ठरवलेलं आहे ते कंप्लीट करता येईल. फॉर एक्झाम्पल आता मी पहिलंच सांगितलं की एरोनॉटिकल इंजिनियर असेल असं सांगितलं, तर तुम्हाला कोणत्या क्वालिटी असणं आवश्यक आहे. यू मस्ट नेव्हर गिव्ह अप. माय करिअर गोल काय, नेव्हर गिव्ह अप, आशा सोडायची नाही, कंप्लिशन करायचं. देन ह्यामध्ये काय सांगू शकतो, फोकस ऑन आवर गोल, फोकस ॲट आवर गोल किंवा ऑन आवर गोल. ओके, हा एक सेकंड आपल्याला ह्यामध्ये करिअर गोलमधलं हे क्वालिटी सांगता येईल. देन डिसिजन मेकिंग, काय एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये अजून पुढे काय करायचं आहे त्या बाबतीतची काय डिसिजन मेकिंग असतील तर ते एक सांगता येईल क्वालिटी. नंतर आपण काय बोलू शकतो की स्किल, व्हेरियस स्किल वी वॉन्ट. क्वालिटी आपली काय आहे, अचीव करायचं आहे आपल्याला, गोल आपलं कंप्लीट करायचं आहे, तर व्हेरियस स्किल्स असणं आवश्यक आहे हे आपण यामध्ये सांगू शकतो. देन पेशन्स ऑल्सो, पेशन्स, हार्ड वर्क इट मस्ट टू कंप्लीट आवर वर्क, राईट. देन करंट नॉलेज, वी वॉन्ट करंट नॉलेज, दोज वी चूज आवर गोल और फील्ड. ओके, वी वॉन्ट करंट नॉलेज, हे एक आपण सांगू शकतो. देन पोलाइटनेस इन आवर वर्क, पोलाइटनेस. ओके, जे काही कामाची आपली ही आहे पद्धत आहे त्यामध्ये पोलाइटनेस असणं फार महत्त्वाचं आहे, हेही आपण त्यामध्ये बोलू शकतो. देन अजून काय बोलू शकतो की आता करिअर आहे, ठरवलेलं गोल आहे, तर लुक ॲट द सोल्युशन नॉट अ प्रॉब्लेम, नॉट टू प्रॉब्लेम. लुक ॲट द सोल्युशन्स नॉट ॲट द प्रॉब्लेम्स. सोल्युशन्सकडे लक्ष द्या, कुठल्याही प्रॉब्लेम्स लक्ष देऊ नका. ओके स्टुडंट्स, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे करिअर गोलचे जे काही तुमच्या क्वालिटीज आहेत तर तुमच्या क्वालिटीज यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही ॲड करून आणून देऊ शकता. देन नेक्स्ट काय क्वेश्चन आहे, ब्रेनस्टॉर्मिंग आईस ब्रेकर क्वेश्चन आन्सर्समध्ये मुलांना की लिस्ट द ऑब्स्टॅकल्स विच माईट हॅम्पर इन अचिव्हिंग युअर गोल इन लाईफ, वन इज डन फॉर यू. आता बघा तुम्ही तुमचं गोल कंप्लीट करताना तुम्हाला काही ऑब्स्टॅकल्स येतात, त्यामध्ये अडथळे येतात, तर ते कोणते आहेत, तर लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स, तुम्हाला कोणाची साथ व्यवस्थित गायडन्स मार्गदर्शन भेटलेलं नाही, हे एक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं ध्येय कंप्लीट करण्यापासून कोणकोणते अडथळे येऊ शकतात तर हेही सांगू शकता. तर आपलं करिअर आपल्याला घ्यायचं आहे, साध्य करायचं आहे, तर त्याचं नॉलेजही असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण सेकंड पॉईंट इथं लॅक ऑफ नॉलेजही लिहू शकतो.
काय स्टुडंट्स? लॅक ऑफ नॉलेज. किंवा आपण असंही म्हणू शकतो की आपल्याकडे डिस्कशन मेकिंग आहे ते कमी आहे, लॅक ऑफ डिस्कशन मेकिंग. ओके, लॅक ऑफ डिसिजन मेकिंग ऑल्सो, हे सुद्धा म्हणू शकतो आपलं गोल कंप्लीट करण्यासाठी. किंवा मग आपण मिसलेड बाय अदर्स, म्हणजे दुसऱ्याच्यामुळे बिघडले वगैरे, मिसलेड बाय अदर्स, हेही आपण आपलं गोल कंप्लीट करण्याकरता आलेला ऑब्स्टॅकल बोलू शकतो. स्टुडंट्स, आता आपण आईस ब्रेकर्स क्वेश्चन आन्सर्स पाहिले. अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर मी रिक्वेस्ट करते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपलं बेल जो आयकॉन आहे समोरचं त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि ऑलवरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते मिळत राहतील. लगेचच मी तुम्हाला स्टुडंट्स हा जो आपला स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे तो लेसन्स म्हणजे आपली ही स्किल, रायटिंग स्किल कसं लिहायचं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधून सांगणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच.